सावनेर तहसीलच्या केळवत पोलीस ठाण्याअंतर्गत एसटी बस व स्विफ्ट कारच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमींना उपचारासाठी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे पाठविण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस क्रमांक MH40 N 9992 सावनेरवरून मध्य प्रदेशच्या छिंदवाडाकडे जात होती। त्यानंतर ती स्विफ्ट कार क्रमांक MH40 CH 0119 चमत्कारी हनुमान मंदिर जामसौरी येथून दर्शन व महाप्रसादाचे वाटप करून परत नागपूरकडे निघाली होती। या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, मुख्यालयापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या परसुडी शिवारात दोन्ही वाहनांची अचानक समोरासमोर धडक झाली। घटनेची माहिती मिळताच केळवत पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित आत्राम, त्यांच्यासोबत ही ज्योती फाउंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड, लाला साबळे, तुषार महल्ले यांनी घटनास्थळ गाठून जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूरला पाठविले। या प्रकरणी केळवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास SHO अमित आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।